बस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मला असं वाटतं एक आनंदाचा दिवस सणच आहे. आणि हा सण साजरा करत असताना महाराष्ट्र नव्हे तर देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आज त्यांनी संविधान लिहिलेलं आहे, या संविधानावर चर्चा देशात होते, जगात होते. पण जी त्यांनी 75 वर्षापूर्वी आणलेलं संविधान आजही एक मजबूतीनं देश या संविधानाच्या आधारावर उभा आहे. ठीक आहे, राजकीयदृष्ट्या टीका टिप्पणी वेगवेगळे आम्ही करत असो, हा वेगळा विषय. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आज या हिंदुस्थानाला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखलं जातं. याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान. नाही तर कित्येक देश कसे कुठे गेले काही कळायला मार्ग नाही, अशा पद्धतीनं स्थिती असताना फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आपला देश एक सक्षम भक्कम उभा आहे. एक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने या संभाजीनगरचा विषय केला तर आपल्या इथं मिलिंद कॉलेज जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा हेतू ठेवलेला या शहराच्या विकासाचे. आणि त्यातले त्यात मी म्हणेल की जे दीन दलित दुबळे त्यांना एक आधार देणारी शिक्षण संस्था संभाजीनगर सुरू केली. मला असं वाटतं त्या माध्यमातून एक चळवळ उभी राहिली, एक दलित चळवळ उभी राहिली जी अन्यायाविरुद्ध संघटित झाली. आणि मला असं वाटतं येणार का या महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारी पिढीसुद्धा अशा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाली. दादा, मेहुल चोक्सीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, काय म्हणणं आहे? बाकी नीरव मोदी असेल किंवा इतर कोणी हाताला लागत नाही हे बघ, मेहुल चोक्सीने ज्या पद्धतीनं PNB बँकेच्या घोटाळ्यात आहे मेहुल चोक्सी, आता याला किती दिवस झाले, या सगळ्या गोष्टीला किती दिवस झाले. सगळं झाल्यानंतर तो एक मोदी तिकडं कोणत्या तरी देशामध्ये स्थायिक झाला, एक छोट्याशा बेटावर शहीद झालेला आहे. तो तिथं मला वाटतं रहिवासी झालेला आहे तिथला. आणि आता मेहुल चोक्सी सापडलेला आहे. पण तो मला असं वाटतं सरकारची नियत याच्या स्वच्छ आहे की नाही हा प्रश्न आहे. सरकार याला आण त्याला आण करते, पण निघतं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मेहुल चौकशीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं PNB बँकेचा घोटाळा झाला याचा पूर्ण तपास व्हावा. दादा, संदीपान भुमरे असं म्हणाले की या ठिकाणी मोर्चे काढले जात आहे पाण्यासाठी आणि ते हा सर्व ठाकरेंचा पाप आहे की ज्यामुळे इथं पाणी मिळत नाही आहे आणि त्यामुळेच ते मोर्चे काढतात. कशा पद्धतीने पाप एकदा जरा विद्वान माननीय भुमरे साहेबांनी जर सांगितलं तर बरं होईल. कशा पद्धतीनं पाप आहे. त्यांनी सुरू केलेली योजना आहे 1680 कोटीची, ही तुम्ही 3300 कोटीवर नेली, हे त्यांचं पाप आहे. त्यांनी सुरू केलेली योजना 39 किलोमीटर दर महिन्यात 3 किलोमीटर झाली पाहिजे होती, त्यांच्या काळात त्यांनी ते क्रायटेरिया पाळला, तुमच्या काळात पाळला नाही, हे त्यांचं पाप आहे का? या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे, दररोज 140 MLD पाणी येत असूनही तुम्ही 15 दिवसाला पाणी देता, हे त्यांचं पाप आहे का? ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं, उद्धवजींच्या ताब्यात महापालिका होतं, आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. पाणी एवढंच होतं, जनता एवढीच आहे, पाणी तेवढंच येतं, तीच पाईपलाईन आहे. प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे. मला असं वाटतं भुमरे साहेबांना माझी विनंती आहे, प्रशासनाला वठणीवर आणा. आम्ही तुम्हाला व्यक्तिगतरित्या तुमच्यावर टीका नाही, टिप्पणी नाही, आरोप नाही, एक विचार म्हणून आम्ही बोलतो. प्रशासन ज्या पद्धतीनं बेमुरवतखोर झालेलं आहे, इथं कमिशनर इथं 12 दिवस पाणी नाही, तिथं IPLची मॅच बघायला जातो, मोठे मोठे लेआउट मोठे मोठे धंदे करण्यात गुंततो, नुसतं मंत्र्यांची चापलुसी करण्यात गुंततो आणि शहरातल्या लोकांना 12-12 दिवस आणि 14-14 दिवस पाण्याचे हंडे घेऊन फिरावं लागते. यांना नीट करा ना, आमचं म्हणणं तो आहे. शिंदे साहेब आणि अमित शहा यांची भेट झाल्यानंतर भरत गोगावलेला डायरेक्ट मुंबईला शिंदे साहेबांनी अर्जंट बोलून घेतलं, काय इम्पॅक्ट झाला? मला असं वाटतं याला फार मोठं महत्त्व देऊ नये, परंतु त्यांचं भरत गोगावलेंना बोलवलं असेल तर त्यांचं रायगडचं पालकमंत्रीपद त्यांना मिळेल असं मला मुळीच वाटत नाही. कारण शिंदेंना हे मोजतच नाही आता, कारण खाते वाटपावरून, बदल्यावरून, आर्थिक अधिकारावरून ज्या पद्धतीनं यांच्या खात्याचे सगळे निर्णय देवेंद्रजी फडणवीसच घेतात. उद्योग विभागाच्या मंत्र्याला आता नुसतं हात चोळत बसावं लागतं. त्यांचा MD त्यांचं ऐकत सुद्धा नाही, तो काय करतो त्यांना माहीत सुद्धा नाही. STचं तसंच झालेलं आहे, अनेक खात्यांचं असं झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ते काही करू शकणार नाही. अर्जंट बोलवा आणि आरामशीर बोलवा. पण अमित शहा आणि शिंदे यांची जवळीक जास्त दिसते. असू शकेल ना, कारण अमित शहाने त्यांना फोडलं होतं ना, ईडीचा धाक दाखवून त्यांनीच फोडलं, त्यामुळे जवळीक जास्तच असेल. त्यांना त्यांच्याशी जवळीक ठेवावीच लागेल.